में आशा कार्यकर्ताओं और समूह प्रवर्तकों ने मांग दिवस और काला दिवस के रूप में काली साड़ियां पहनकर विरोध प्रदर्शन किया। सीटों के नेतृत्व में आयोजित इस आंदोलन में केंद्र सरकार से मार्च 2025 में घोषित बढ़ी हुई प्रोत्साहन राशि तत्काल लागू करने, लंबित मानदेय का एक मुश्त भुगतान, न्यूनतम वेतन, सामाजिक सुरक्षा पेंशन और स्थायी कर्मचारी का दर्जा देने की मांग पेश की गई। प्रदर्शनकारियों ने बीएलओ का आशा सेवाओं पर अनिवार्य रूप से नहीं थोपने और स्वास्थ्य सेवाओं के अलावा अन्य कार्य नहीं सौंपने की भी मांग उठाई। आंदोलन के दौरान सरकार के खिलाफ नारेबाजी की गई और संबंधित मांगों का ज्ञापन सौंपा गया। आशा कार्यकर्ताओं ने चेतावनी दी कि यदि जल्द मांगे पूरी नहीं हुई तो 6 अक्टूबर को दिल्ली में देशव्यापी मार्च निकाला जाएगा। 10 जुलै 2026 आज आमचा मागणी दिवस म्हणून आणि काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहे। ह्या शासनाच्या विरोधात हा दिवस आम्ही साजरा करून राहिलेलो आहे। जे 2025 मध्ये जे.पी. नड्डा यांनी आश्वासन दिले होते की आशा वर्करांना 1,500 ची मानधन देण्यात येणार, पण 1 वर्ष लोटून गेले तरी त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही आहे। त्यासाठी आम्ही हा काळा दिवस याच्यासाठी करत आहे की शासनाचं लक्ष आमच्याकडे गेलेलं पाहिजे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या। जसं बीएलओच्या कामाची आता आशा वर्करला सक्ती होऊन राहिली आहे आणि त्याच्यासोबतच गटप्रवर्तकला सुद्धा सक्ती करण्यात येते आणि गटप्रवर्तक आशांना सक्ती करते की नाही हे काम तुम्हाला करावंच लागणार आहे। आणि हे बीडीओ सर, तहसीलदार साहेब यांच्या मीटिंगा लागल्या आणि आशा वर्करला सक्ती करण्यात येत आहे। तर त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे का हे काम टीचरकडे किंवा आशा वर्करकडे देण्यापेक्षा जर बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार मुली आहेत त्यांच्याकडे जर हे काम दिलं तर आणखी सोयीस्कर होईल। आणि त्यासोबतच व्हीएचएनएससीचा प्रश्न आहे आमचा, तो खूप गांभीर्याचा आहे। जर व्हीएचएनएससी मध्ये पहिले व्हीएचएनएससीची सभा आशा वर्कर घेत होते आणि आताही घेतच आहे, पण व्हीएचएनएससीचं जे हे आहे नाव ते आता जन आरोग्य समिती म्हणून कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 15 लोकांची बॉडी असते। त्या 15 लोकांमधल्या एखाद्या लोकांचा जर किंवा एखादी सदस्याचा नंबर जर लागला नाही किंवा त्याचं पद आता रिक्त झालं आहे, सरपंच होते आता प्रशासक झाले, प्रशासक नंतर आता परत पुन्हा सरपंच झाले, अशा भरपूर अडचणी येतात आशांना। त्यांचे ठराव घ्यावे लागतात आणि एखाद्याचा मोबाईल नंबर चुकीचा किंवा एखादी आकडा चुकीचा झाला तर त्याला दोषी आशा वर्कर ठरवली जाते। त्यासाठी आमचं म्हणणं आहे का हे आशा वर्करकडे व्हीएचएनएससीचं काम नको, तुम्ही जे काही बाकी लोक असते त्यांच्याकडेच हे काम राहू द्या आणि आशा वर्करला यापासून मुक्त करा। आशा वर्करला खूप सारे कामं असते, त्यांना माता मृत्यू, बाल मृत्यू, HbNC, HbYC, अतिसार, डेंगू अशा अनेक प्रकारचे कामं त्या करतात।